सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवलाय। हा महायुती सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय आणि त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणात राज्य सरकार सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे। कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे। त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला। सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी। त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असं आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत।